पुढची बातमी आहे भास्कर जाधवांसंदर्भातली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधवांना ब्राह्मण समाजावरती केलेल्या टीकेवरनं कोकणातल्या रोषाला सामोरं जावं लागतंय। राज्यभरातल्या ब्राह्मणांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय आणि कोकणातलं राजकारण सुद्धा या मुद्द्यावरनं तापलंय। आधी गुहागर आणि त्यापाठोपाठ मुंबईच्या सभेत सुद्धा भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघ आडून ब्राह्मण समाजावरती निशाणा साधला। त्यामुळे ब्राह्मण संघटना विरुद्ध भास्कर जाधव असा सामना रंगलाय। आमदार भास्कर जाधवांचं विधान, ब्राह्मण समाजावर थेट शरसंधान। जाधवांवर ब्राह्मण संघटनांचा पलटवार। जाधवांच्या विधानानं वाद पेटणार। ब्राह्मणांपेक्षा मराठ्यांना मानतात काय हो मराठ्यांनो, पण तो एक असला तरी भारी पडतो। पाताळ यंत्री आहेत ते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधवांनी ब्राह्मण समाजावर केलेला हा घणाघात। गुहागरमध्ये भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहायता संघात वाद पेटल्याचं चित्र आहे। भाजप ब्राह्मण सहाय्यक संघाला हाताशी धरून राजकारण करत असल्याचं म्हणत ब्राह्मण समाजात द्वेष पसरवतात असा गंभीर आरोप भास्कर जाधवांनी केला। गावामध्ये नक्कीच मराठ्यांना मानणारा वर्ग आहे। ब्राह्मणांपेक्षा मराठ्यांना मानतात काय हो मराठ्यांनो, पण तो एक असला तरी भारी पडतो। पाताळ यंत्री आहेत ते। एक असला तरी तुम्हाला माहित नाही काय करू, गिरमिट लावतो। पत्र मला त्यांनी पक्ष म्हणून दिलं असतं तर माझ्या एवढं जिवारी लागलं नसतं। पत्र त्यांनी मला समाज म्हणून दिलं म्हणून माझ्या जिवारी लागलं। मी माझ्या आयुष्यामध्ये कुठल्या समाजाचा द्वेषच जर केला नाही तर तुम्ही ब्राह्मण समाज म्हणून मला धमकी देता आणि मी ती सहन करणारा मराठा आहे। भास्कर जाधवांचा रोष नवा नाहीये। याआधी सुद्धा जाधवांनी गुहागरच्या सभेत ब्राह्मणांचं राजकारण संपवल्याचा हल्ला चढवलेला। कारण इतकी सगळी खोटकी, इतका लेखीचा दहशतवाद अण्णा तुम्ही बघितलेला, लोकांच्या विरोधात पत्रव्यवहार करून लोकांना खेळायचं, ते संपवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भास्कर जाधव। आता भास्कर जाधवांनी थेटपणे ब्राह्मणे पाताळ यंत्री असल्याचा आरोप केल्यावर ब्राह्मण समाजाकडनं संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। यावरनं वाद निर्माण झाल्यावर भास्कर जाधव मात्र काहीसे बॅकफूटवर आले। आपलं विधान संपूर्ण ब्राह्मण समाजाबद्दल नाही तर गुहागरमधल्या ब्राह्मण सहाय्यक संघाबाबत असल्याचं म्हणत जाधवांनी सारवासारव केली। मी समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही। मी कुठेही समाजाबद्दल टीका टिप्पणी केलेली नाही। मी समाजाबद्दल एकही अवाक्षर बोललेलो नाही। बहुसंख्य तुम्ही ब्राह्मण समाजाचे लोक हे भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य मी म्हणतोय, म्हणून तुम्ही त्यांनी समाज म्हणून तुम्हाला पुढे केलं आणि तुम्ही माझ्या निषेधाचं पत्र लिहिता काही कारण नसताना, मग मी तुम्हाला सोडेन, मग माफी कसली मागायची। पण भास्कर जाधवांच्या सारवासारवीनंतरही ब्राह्मण संघटनांचा संताप काही कमी होत नाहीये। आधी ब्राह्मण महासंघ म्हणून ओळख असलेल्या आणि नंतर हिंदू महासंघ असं नामकरण झालेल्या संघटनेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भास्कर जाधवांवर पलटवार केला। प्रत्येक वेळेस अनाजी पंत तुम्हाला का आठवतात हा आमचा प्रश्न आहे। प्रत्येक वेळेस भास्कर कुलकर्णी का आठवतात हा आमचा प्रश्न आहे। भास्करराव खोट्याडेपणाचं राजकारण करून यावेळेस मताधिक्य 1200 मतांपर्यंत आलेलं आहे। पुढच्या वेळेस ते आणखी धोक्यात येऊ नये याची तुम्ही काळजी घ्यावी असं आमचं म्हणणं आहे। महाराष्ट्रात सध्या जातीय वेश खूप जास्त पसरला असताना पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारे जातीय वेश पसरवण्याचं काम तुम्ही करता आहात। ब्राह्मण महासंघ म्हणून याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत। भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघाच्या वादात भास्कर जाधवांनी ब्राह्मण समाजावरती जोरदार हल्ला चढवलाय। त्यामुळे आता ब्राह्मण संघटनांनी जाधवांना लक्ष केल्याचं चित्र दिसतंय। आता ब्राह्मण संघटना विरुद्ध भास्कर जाधव यांच्या वादात पुढे काय घडतं, याचे राजकीय पडसाद कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।